आणि आता एक बातमी सविस्तरपणे पाहूयात। वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेत आता बदल होण्याची शक्यता आहे। पीक विमा योजना 100 रुपयात देण्याचा निर्णय होणार आहे। अल्पभूधारक शेतकऱ्याला 1 रुपयातच पीक विमा ठेवण्याचा निर्णय कायम करण्याची शक्यता आहे। पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालयाचा राज्य सरकारला आता अहवाल सादर करण्यात आलाय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी राजू सोनावणे। राजू, अगदी पाहता आपण पीक विमा योजना जी आहे वादग्रस्त होताना आपल्याला पाहायला मिळाला, मात्र याच पीक विमा योजनामध्ये आता बदल होण्याची जी आहे ती दाट शक्यता आहे। आपण पाहतोय की 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याची घोषणा करण्यात आलेली होती, मात्र कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला जो अहवाल पाठवलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी या पीक विम्याच्या रचनेमध्ये फेररचना होण्याची शक्यता आहे। 1 रुपयाऐवजी 100 रुपये देण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। मात्र जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना 1 रुपयाचाच पीक विमा ठेवण्याचा निर्णय कायम होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। आपण पाहिलं तर साधारणतः राज्यभरामध्ये पीक विम्याचे एकूण 1,71,00,000 खातेदार आहेत, त्यापैकी 85% जे आहेत ते अल्पभूधारक आहेत। त्यामुळे 85% अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1 रुपयाचा ठेवायचा, मात्र उरलेल्यांसाठी जे आहे ते 100 रुपये करण्याचा विचार जो आहे राज्य सरकारचा आहे। कारण आपण पाहतोय की पीक विम्यासाठी पीक विमा कंपन्यांना जे आहे ते जवळपास 400 कोटी रुपये द्यावे लागतात आणि कुठेतरी ही कमी किंमत करण्यासाठी जे आहे ते राज्य सरकार पावलं उचलण्याच्या तयारीत आहे। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची घोषणा होईल, मात्र आतापासूनच त्याची तपासणी व्हायला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद राजू, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।